लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील हवी प्रयत्नांची कास हा लेख मी अविनाश पोईनकर चंद्रपूरहून या ठिकाणी सादर करीत आहे। हा लेख दैनिक लोकमत या वृत्तपत्रात 26 एप्रिल 2017 रोजी पूर्व प्रकाशित झालेला आहे। तर चला या लेखात नेमकं काय ते जाणून घेऊ। लेखाचं शीर्षक हवी प्रयत्नांची कास। संघर्षातच जगण्याची उमटत असते आस। संघर्षातच जगण्याची उमटत असते आस। चढ उतारांच्या प्रवासात हवी प्रयत्नांची कास। आयुष्यातील चढ उतारांना मोजताना, सुखदुःखाचा ताळेबंद लिहिताना माणूस सुखाच्या रकान्याकडे जास्त पाहत असतो आणि ते स्वाभाविकही आहे। पण या सुखाच्या ओढीसाठी धडपडताना संघर्षाचा लांबच लांब पल्ला अनेकांच्या प्रारब्धात येतो। हा पल्ला काही जण लिलिया पार करतात, तर काही जण मेटाकुटीला येऊन पार करतात, तर काहींना हे आपलं काम नाही या निष्कर्षाचा गतिरोधक थांबवून ठेवतो। जे लिलिया पार करतात त्यांना हा संघर्ष आत्मविश्वासाचं मोठं बक्षीस जाता जाता देऊन जातो आणि त्यांचा आत्मविश्वास अनेकांच्या प्रयत्नवादांचं कारण बनून जातो। पण हा संघर्ष सोपा नसतो। या संघर्षात शारीरिक, मानसिक, आर्थिक पातळीवरच्या अनेक युद्धांना सामोरं जावं लागतं। ही युद्ध बऱ्याच वेळा व्यक्तिगत स्तरावर तर काही वेळा कौटुंबिक, सामाजिक पातळीवर देखील असतात। अनेक वेळा यात हरणं हे अधोरेखित होत असतं। त्यातल्या प्रत्येक पराभवासोबत आपल्या मनावरचे संयमांचे पापुत्रे ढळत असतात। पापुत्रे ढळता क्षणी अंतर्मनाला भेगा पडण्यास सुरुवात होते। मग पुन्हा नव्या युद्धांची नव्याने सुरुवात, तीही दोन स्तरावर, म्हणजे समोरच्या परिस्थितीला तोंड देणे आणि दुसरी म्हणजे भेगाळलेल्या मनाला या युद्धासाठी ऑल इज वेल म्हणत सावरणे। या दोन्ही पातळींवर यशस्वी होण्याची धडपड माणूस करत असतो, कारण त्याच्या मनात उद्याचा आशावाद असतो। सुंदर स्वप्नांची एक दुनिया त्याच्या भेगाळलेल्या मनाच्या एका कोपऱ्यात त्यानेही रेखाटलेली असते, कारण त्याला ही जगायचा असतो प्रत्येक क्षण अगदी मनसोक्त। अंगणात उतरवायचं असतं चांदणं, त्याच चांदण्यात त्याला नाहून निघायचं असतं चिंब चिंब। तोही पाहत राहतो जगातल्या सुख संपन्नतेत लोळणाऱ्या माणसांमध्ये आपलं प्रतिबिंब। पाहत असतो हजार वेळा स्वतःच्याच हातावरच्या रेषांना। त्याला नकळत प्रश्न पडतो की या रेषांना आकार द्यायला नेमकं कोण चुकलं, मी की विधाता? आणि उत्तर जर विधाता असेल तर त्याच्या चुकीची शिक्षा मला का? असा अनुत्तरित प्रश्न पुटपुटतच त्याचं आयुष्य चाललेलं असतं। पण या प्रश्नात न गुरफटता त्यानं धरलेली असते प्रयत्नवादाची कास। त्याच प्रयत्नवादाला कवटाळल्यानं ढळू लागल्या पापुद्र्याला, छिन्न विछिन्न झालेल्या मनाला सावरलेलंही असतं। याच सावरण्यातून सुरू होतो प्रवास उभं राहण्याचा। मग तोही झुगारून टाकतो हल्ले, कारण त्याला उमगलेलं असतं प्रयत्नांचं महत्व। त्यातूनच त्यानं जाणलेलं असतं तळहातावरच्या रेषांना आकार देण्याचं तंत्र। आणि मग सुरू होतो एक नवा प्रवास सत्व शोधण्याचा, स्वतःमधील शक्तींना जाणण्याचा। या जाणण्यातूनच मिळत जातो आकार जगण्याला, या जाणण्यातूनच मिळत जातो आकार जगण्याला। धन्यवाद।